नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा महा टी ई टी ही परीक्षा 28 जून रोजी होणार आहे. तर त्या अनुषंगाने आपल्या चॅनलमार्फत आपण टी ई टीसाठी एक फास्ट ट्रॅक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. तर या टेस्ट सिरीजमध्ये बघा आपण कोणकोणत्या विषयाचा समावेश करणार आहोत. मराठी विषयाची टेस्ट सिरीज असेल, इंग्रजी असेल आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या 3 विषयाच्या आपण 3 वेगवेगळ्या टेस्ट सिरीज घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण 30 टेस्ट पेपरचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर आपण ह्या ज्या टेस्ट सर्व केलेल्या आहेत तर ह्या सगळ्या पूर्ण पॅटर्नवरती आधारित आहेत आणि या टेस्ट सिरीजचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. तर आजची जी आपली टेस्ट सिरीज असणार आहे तर ती या आपल्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या घटकावरती घेणार आहोत. तर आपण वेळ न वाया घालवता आपण या टेस्ट सिरीजला आता आपण चालू करू. तर इथं पहिला प्रश्न स्क्रीनवरती आहे बघा इथं पहिला प्रश्न काय दिला आहे आपल्याला, चित्रांचे अध्यापनातील महत्त्व म्हणलं आहे. याबाबतीत कोणते विधान कोणते आहे. तर बघा पुन्हा पहिला प्रश्न, चित्रांच्या अध्यापनातील महत्त्व याबाबतीत योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. तर यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत त्यांनी. तर आपण एक पर्याय थ्रू आपण बघू कोणकोणता योग्य असू शकतो तो. तर पहिला पर्याय असा दिला की चित्राद्वारे रोचकता निर्माण होते, बरोबर आहे, इंटरेस्ट वाढतो अध्यापनामध्ये. त्याच्यानंतर चित्राद्वारे ऐतिहासिक संबोध स्पष्ट करता येतात, हा पर्यायसुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर वर्गातील कंटाळवाणे शाब्दिक वर्णन टाळता येते, तर हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर इथं बघा वरील सर्वच. चित्रांच्या अध्यापनातील महत्त्व, तर यापैकी सर्व विधाने आपली योग्य आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. अध्यापनाची यशस्वीता ही प्रश्न विचारण्याच्या कौशल्यावर अवलंबून असते असे प्रतिपादन कोणी केले. चला बघा आता इकडे ध्यान द्या. तर अध्यापनाची जी यशस्वीता असते ही प्रश्न विचारण्याच्या कौशल्यावर अवलंबून असते असं विधान कोणी केले किंवा असं वाक्य कोणी म्हटलेलं आहे. तर यासाठी 4 पर्याय दिलेत. तर उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 WC बागले यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट हा प्रबंध कोणी लिहिला. चला इथं प्रबंधाचं नाव दिलं बघा, 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट हा प्रबंध कोणी लिहिलेला आहे. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 गिलफर्ड. कोण लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 गिलफर्ड यांनी 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. गिलफर्ड यांनी त्यांच्या उपपत्तीद्वारे बुद्धीचे किती घटक दाखवून दिले. बघा गिलफर्ड यांची जी उपपत्ती आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धीचे किती घटक दाखवलेले आहेत हे आपल्याला सांगायचे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 120 घटक. किती. पर्याय क्रमांक 2 120 घटक. पुढचा प्रश्न, द्विघटक सिद्धांत कोणी मांडला. बघा द्विघटक सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे. तर यासाठी 4 पर्यायापैकी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आहे आपलं स्पियरमन. बघा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला. स्पियरमन यांनी मांडला. पुढचा प्रश्न, आपल्याला जसे अपेक्षित असते तसे घडणार असे गृहीत धरून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला कोणता विचार म्हणतात. बघा कन्सेप्च्युअल आहेत काय प्रश्न. आपल्याला जसे अपेक्षित असते तसे घडणार असे जेव्हा आपण गृहीत धरतो तेव्हा जो आपण विचार करतो तर त्याला कोणता विचार म्हणतात. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 इच्छानुगामी विचार. बघा इच्छानुगामी विचाराची ही व्याख्या आहे. काय व्याख्या आहे. आपल्याला जसे अपेक्षित असते तसे घडणार असे गृहीत धरून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला कोणता विचार म्हणतात. तर योग्य उत्तर इथं बघा त्याचं इच्छानुगामी विचार. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. तर पुढचा प्रश्न असा आहे की फ्राईड यांनी अनेक व्यक्तीचे मनोविश्लेषण करून विस्मरणाचा हा सिद्धांत मांडला. म्हणजे कोणता सिद्धांत मांडला. बघा इथं फ्राईड ठीक आहे मनोवैज्ञानिक यांनी काय केलं, व्यक्तीचे मनोविश्लेषण करून एक विस्मरणाचा सिद्धांत मांडला. तर तो कोणता सिद्धांत मांडला त्यांनी. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर राहील याचं. दमन सिद्धांत मांडला. कोणता सिद्धांत मांडला. दमन. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. टिंबटिंब ही अवधानाची जननी आहे. तर खालीलपैकी कोणतीही अवधानाची जननी आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 अभिरुची. अभिरुची ही अवधानाची जननी आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुणदोष संक्रमित होण्याच्या क्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. बघा
मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुणदोष संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, याला अनुवंशिकता असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखायचे आहेत. म्हणजे इथं 4 पर्याय दिलेत आपल्याला. तर बघू इथं कोणता पर्याय चुकीचा आहे आपला. वाढ म्हणजे व्यक्तीतील परिणामकारक बदल होय, हे पर्याय बरोबर आहे. विकास म्हणजे गुणात्मक बदल होय, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. तर यातील एकही वाक्य चुकीचं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही वाक्य चुकीचं नाही. पुढचा प्रश्न आहे की टिंब या व्यक्ती आपण ठरवलेले मूल्य लक्षात घेऊन निर्णय घेतात. तर कोणत्या प्रकारचे व्यक्ती ठरवलेले मूल्य लक्षात घेऊन निर्णय घेतात? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1, अंतर्मुखी व्यक्ती. हे अंतर्मुखी व्यक्तीचा प्रकार, अंतर्मुखी व्यक्ती. पुढचा प्रश्न पाहू आपण. हां, शिक्षण म्हणजे वळण, विकास किंवा संस्कार असा अर्थ घेतल्यास कुटुंब हे टिंब शिक्षणाचे सर्वात प्रभावी केंद्र आहे. बघा समजून घ्या प्रश्न एकदा. शिक्षण म्हणजे बघा वळण, विकास किंवा संस्कार असा अर्थ घेतल्यास कुटुंब हे शिक्षणाचे सर्वात प्रभावी केंद्र आहे. तर कशा प्रकारचं केंद्र आहे? तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, अनौपचारिक. कुटुंब हे अनौपचारिक शैक्षणिक केंद्र आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, कोणत्या गुणविशेषमुळे व्यक्तीचे वर्तन करणे सुलभ जाते? बघा प्रश्न काय, कोणत्या गुणविशेषमुळे व्यक्तीचे वर्तन करणे सुलभ जाते? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3, केंद्रीय गुणविशेष. कोणता? केंद्रीय गुणविशेष. पुढचा प्रश्न आहे, पर्सनॅलिटी या शब्दाची उत्पत्ती मूळ लॅटिन पर्सोना या शब्दापासून झालेली आहे. तर पर्सोना या शब्दाचा अर्थ काय? बघा हा प्रश्न एक वेळेस आलासुद्धा होता. पर्सनॅलिटी हा जो शब्द आहे याची मूळ उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली? पर्सोना या शब्दापासून झालेली आहे. तर या पर्सोना शब्दाचा अर्थ काय आहे? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4, मुखवटा. पर्याय क्रमांक 4. पर्सोना शब्दाचा अर्थ आहे मुखवटा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की विविध मूर्ती लेणी यांचे सौंदर्य ते स्पर्शाने अनुभवतात. हस्तकला या मुलांसाठी एक देणगी आहे. वरील वर्णन कोणत्या मुलांसाठी योग्य आहे? बघा वर्णन वाचलं असेल तर तुम्हाला उत्तर समजलंच असेल. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, दृष्टीदोष ज्यांना आहे, जे अंध आहेत त्यांना वरील प्रकारे शिक्षण दिलं जातं. पुढचा प्रश्न, टिंब या अवस्थेतील मुले इतर मोठ्यावर अवलंबून असतात. तर कोणत्या स्टेजमधील मुले मोठ्यावर अवलंबून असतात? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1, बाल्यावस्था. पर्याय क्रमांक 1, बाल्यावस्था. पुढचा प्रश्न असा आहे की आकाशवाणीमार्फत हा कार्यक्रम दररोज सकाळी व तोच कार्यक्रम दुपारी सादर केला जातो. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3, शालेय नभोवाणी. पुढचा प्रश्न, कोणत्या उपकरणाचा उपयोग करून अध्यापन केल्यास अध्यापनात नाविन्यता येऊन विद्यार्थी न थकता न कंटाळता अधिक वेळ अध्ययन करू शकतो? बघा असं कोणतं उपकरण आहे की ज्याचा जर आपण अध्यापनात वापर केलो तर जे विद्यार्थी आहेत ते कधी थकणार नाहीत, कंटाळासुद्धा करणार आहेत आणि ते अधिक वेळ अध्ययन करू शकतात. तर असं कोणतं उपकरण आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे बघायला, LCD प्रोजेक्टर. पुढचा प्रश्न, शैक्षणिक तंत्रज्ञानाची दूरगामी उद्दिष्टे कोणती आहेत? तर यासाठी बघू आपण कोणकोणते येत आहे त्याच्यामध्ये. पहिला पर्याय काय दिलं, शिक्षणाची ध्येयसंरचना निश्चित करणे बरोबर आहे. शिक्षण प्रक्रियेचा वेग वाढवणे हे सुद्धा बरोबर आहे. शिक्षणाचा खर्च कमी करणे हे सुद्धा बरोबर आहे. तर वरीलपैकी सर्वच पर्याय योग्य आहेत आपला. पुढचा प्रश्न, टिंब यांच्या मते आत्मनिरीक्षण म्हणजे अंतर्मुख होणे किंवा आत ओळून पाहणे होय. तर खालीलपैकी एका व्यक्तीने आत्मनिरीक्षणाची व्याख्या केलेली आहे. तर ती व्याख्या कोणी केली सांगायचे? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1, जॉन लॉकच्या मते आत्मनिरीक्षण म्हणजे अंतर्मुख होणे किंवा आत ओळून पाहणे होय. पुढचा प्रश्न, अध्यापन प्रक्रिया परिणामकारक करण्यासाठी काय लक्षात घेणे गरजेचे असते? अध्यापन करताना ते जर जास्त परिणामकारक व्हायचं असेल तर आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे? उत्तर इथं पर्याय क्रमांक 2, व्यक्तिभेद लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुमारावस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
कुमारावस्थेचे वैशिष्ट्य. पहिलं काय उत्तर दिलं, हे गतिमान वाढीचे व परिवर्तनाची अवस्था आहे, बरोबर. यामध्ये जैविक व शारीरिक बदल घडतात, हे सुद्धा बरोबर आहे. बाल्य व तरुण यांना जोडणारी मध्यवर्ती अवस्था आहे, बघा. ठीक आहे, ही कुमारावस्था फार महत्त्वाची आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. वरील सर्वच बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक मानसशास्त्रात टिंबटिंब ही मध्यवर्ती कल्पना आहे. तर कोणती मध्यवर्ती कल्पना आहे? याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न असा आहे की संवेदना निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? संवेदना निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे. उद्दीपकाची गरज असते, उद्दीपकाची. पुढचा प्रश्न, आपल्या आवडत्या गोष्टीकडे अवधान देण्याचे एकदा सवय झाली की त्या गोष्टीकडे आपले आपोआपच लक्ष ठेवले जाते, यालाच काय म्हणतात? तर याला काय म्हणतात बघा, व्याख्या दिलेली आहे. तर कोणती ही संकल्पना कशाची आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं अभ्यस्त अवधान. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता हा अवधानाचा प्रकार नाही म्हणले? अवधानाचा नसलेला प्रकार सांगायचा आहे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं सविनय अवधान. हा अवधानाचा प्रकार नाही. तर बाकीचे तिन्हीसुद्धा अवधानाचे प्रकार आहेत, अभ्यस्त अवधान, ऐच्छिक आणि अनैच्छिक अवधान. पुढचा प्रश्न, दिलेल्या अभिरुची वाक्याबद्दल कोणते वाक्य आहे कोणते वाक्य योग्य आहे सांगायचे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4. वरील सर्वच. म्हणजे बघा, अभिरुचीबद्दल काही वाक्य दिलेत, हे सर्व वाक्य बरोबर आहेत. कोणकोणते? अभिरुची जन्मजात तसेच अर्जित असू शकते, बरोबर. अभिरुची स्थिर व कायम असते, बरोबर. अभिरुची एक स्थिर व कायम शक्ती आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना शाळेत थकवा येण्याची कारणे खालीलपैकी कोणती नाहीत म्हणले ध्यान? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कमी गृहपाठ देणे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या पद्धतीमुळे एका वेळी संपूर्ण पाठ्यवस्तू लक्षात घेतली जाते. तर कोणत्या पद्धतीमध्ये एकाच वेळी संपूर्ण पाठ्यवस्तू लक्षात घेतली जाते? ठीक आहे. तर इथं बघू आपण उत्तर काय येतं. पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहेत समग्र पद्धती. समग्र या पद्धतीमध्ये एका वेळी संपूर्ण पाठ्यवस्तू लक्षात घेतली जाते. पुढचा प्रश्न, व्यक्तीच्या जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभवांचे वर्णन व स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. अशी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? तर यासाठी जे उत्तर आहे, 4 पर्याय दिलेत तुम्हाला. क्रो अँड क्रो आहे, स्किनर आहे, थेरो आहे आणि जवान SM. तर जो पर्याय बरोबर आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो बघा, आजच्या फास्टॅग टेस्ट सिरीजमधला पहिला पेपर आपण घेतलेला आहोत. असेच आपण 30 पेपर घेण्याची आपण ठीक आहे प्रयत्न करणार आहोत. या टेस्ट सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.